नमस्कार मित्रांनो, PMS ट्रेडर्स अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण मराठीमध्ये ही नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण सोप्या भाषेमध्ये स्टॉक मार्केट शिकणार आहोत, अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. ही सिरीज आम्ही स्टॉक मार्केटमध्ये अगदीच नवीन असलेल्या आणि ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये काहीच माहिती नाही अशा प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत आणि त्यामुळे यामध्ये आम्ही खूप बेसिक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आपण का केलं पाहिजे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर शेअर मार्केट हा आपल्या उत्पन्नाचा अधिकचा एक स्रोत बनू शकतो. आपल्याला माहिती आहे की महागाई दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपल्याला जो काही पगार मिळतो त्यात आपल्या गोष्टी पुरत नाहीत. तर स्टॉक मार्केट करण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ देण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही आपलं जे काम आहे किंवा उद्योग आहे ते करताना सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता आणि योग्य स्टडी करून तुम्ही त्यातून पैसे उत्पन्न कमवू शकता. त्यामुळे स्टॉक मार्केट हा एक उत्पन्नाचा स्रोत सगळ्यांसाठीच बनू शकतो. अगदी गृहिणीपासून ते विद्यार्थ्यांपासून ते जे लोक काम करत आहेत, कोणता उद्योग करत आहेत किंवा कोणी जस्ट रिटायर झालं आहे त्यांच्यासाठी ही स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अगदी उपयुक्त ठरू शकते. पण त्यासाठी अभ्यास करणं, योग्य मार्गांचा अवलंब करणं हे गरजेचं आहे. स्टॉक मार्केट जर तुम्ही केलं आणि त्यात जर तुम्ही फुल टाइम स्टॉक मार्केट करायला लागला तर तुम्ही स्वतःचेच बॉस स्वतः होऊ शकता. तुमच्यावरती कोणत्याही इतर लोकांचा पगडा असणार नाही. तुमचे निर्णय तुम्ही स्वतःही घेऊ शकता. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवून तुम्हाला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा उद्योग सुरू करता तर त्या उद्योगाचं जे पण काही प्रोडक्ट आहे, जी पण सर्व्हिस तुम्ही देणार आहात किंवा कस्टमर्स आहे तुमचे गिराईक जे आहे त्या सगळ्या गोष्टींवरती, माल पुरवणारा व्यक्ती आहे, इतर खूप साऱ्या गोष्टींवरती तुमचं जे काम आहे, तुमचा जो उद्योग आहे हा अवलंबून असतो, डिपेंड असतो. पण स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे, हे काम तुमच्या वैयक्तिक स्किलवरती तुम्ही किती तरबेज होता, किती प्रावीण्य मिळवता त्यावरती डिपेंड आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणावरही इथे अवलंबून नाही. दुसरी गोष्ट, इथे तुमची कोणाशीही स्पर्धा नाही. भविष्यात एखादी गोष्ट बंद होईल का याची तुम्हाला चिंता नाही. कारण इथे तुमचे कॉम्पिटेटर स्पर्धक तुम्ही स्वतः आहात. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाशीही घाबरण्याची गरज नाही. उदाहरणार्थ तुम्ही कुठला उद्योग उघडलात आणि त्याच्याच बाजूला कुठला तेच प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देणारा नवीन उद्योग सुरू झाला तर नक्कीच तुमची स्पर्धा त्याच्याबरोबर सुरू होते आणि त्यामुळे भविष्यात तुम्हाला धोका संभवू शकतो. पण स्टॉक मार्केटमध्ये इतर ट्रेडर बरोबर किंवा कोणाशीही आपली स्पर्धा नसल्यामुळे आपली वैयक्तिक स्किल वाढवून तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवू शकता. भविष्यातील धोका तुम्हाला माहिती आहे की आत्ताचं जग हे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे वारंवार बदलत आहेत. इकडच्या नोकऱ्याही वारंवार बदलत आहेत. नुकतंच AI मुळे प्रोग्रामर्स जे कम्प्युटर प्रोग्रामर्स आहेत त्यांच्या नोकऱ्यांना देखील धोका उत्पन्न झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर स्टॉक मार्केट जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्हाला या संबंधित कोणताही धोका भविष्यात उत्पन्न होणार नाही. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य कमवू शकता जर तुम्ही योग्य पद्धतीने शिकून इन्व्हेस्टमेंट केलीत किंवा ट्रेडिंग केली तर त्यातून मिळणाऱ्या पैशामुळे तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य अनुभवू शकता. स्टॉक मार्केटमध्ये अमर्याद संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे. एका सामान्य माणसाला ज्याच्याकडे उत्पन्नाचे स्रोत खूप कमी आहेत, ज्याच्याकडे सध्या खूप मोठं भांडवल नाही, अशा माणसांसाठी स्टॉक मार्केट ही कायम एक मोठी संधी आहे. ज्याच्यातून तो फक्त आपलं घर चालवू शकत नाही तर तो खूप मोठी संपत्ती सुद्धा निर्माण करू शकतो. याची खूप सारी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी खूप कमी भांडवलांमध्ये सुरुवात करून खूप चांगले पैसे स्टॉक मार्केटच्या माध्यमातून कमवले आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी शेअर मार्केटचा हा मार्ग जो आहे तो स्वीकारला पाहिजे. पण
या शेअर मार्केटमध्ये विजयी कोण होऊ शकतं, हे कोण कोण करू शकतं, याच्यासाठी आपल्याकडे अगदीच मूलभूत शालेय शिक्षण म्हणजे सामान्य गणित जर तुम्हाला कळत असेल, ओके, थोडंफार तुम्हाला लिहिता वाचता येत असेल, तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. तुमच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे, त्यात इंटरनेट असणं आवश्यक आहे, कारण स्टॉक मार्केटचं हे जे काम आहे ते ॲप मार्फत मोबाईलवरती चालतं आणि त्यासाठी इंटरनेट लागतो. तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर खूपच चांगलं, कारण जो पण तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे, तो करण्यासाठी एखादा छोटा कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरतीही तुम्ही ते करू शकता. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी भांडवल असणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ 5,000 10,000 पासून तुम्ही तुमची ट्रेडिंग सुरू करू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडे किमान भांडवल सुद्धा असणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॉक मार्केट हे कोणाच्याही सांगण्यावरून करून तुम्ही कधीही श्रीमंत बनू शकत नाही. तुम्हाला तात्पुरते पैसे मिळू शकतात, पण त्यात धोका जोखीम अधिक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही स्वतः जर शिकलात आणि जर तुम्ही त्यावरती सराव केलात, प्रॅक्टिस केलात, तरच तुम्ही याच पैसे कमवू शकता. आणि जर अशी करण्याची जर तुमची इच्छा असेल, तरच तुम्ही या क्षेत्रात आलं पाहिजे. अन्यथा तुम्ही कोणत्याही इतर क्षेत्रात काम करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये कोण विजयी होऊ शकतो, कोण जिंकू शकतो, त्याच्यासाठी काही बेसिक क्वालिटीज आपल्यामध्ये असणं इम्पॉर्टंट आहेत आणि त्या जर नसल्या तर त्या शिकताही आपल्याला येऊ शकतात. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला टेक्निकल किंवा फंडामेंटल ज्ञान घेणं आवश्यक आहे. टेक्निकल म्हणजे प्राइस कशी चालते, प्राइसची स्टडी करण्याचं जे शास्त्र आहे त्याला टेक्निकल अनालिसिस म्हटलं जातं. आणि फंडामेंटल अनालिसिस म्हणजे एखादा उद्योग हा कसा चालतो, त्यात प्रॉफिट कसं होतं, त्या उद्योगाबद्दल अधिक सखोल माहिती मिळवणं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस त्याला म्हणतात. यापैकी कोणती तरी एक स्किल तुम्हाला शिकणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सतत सराव करावा लागेल, कारण मार्केट जे आहे हे रोज बदलत असतं, इतर गोष्टींचा त्याच्यावरती प्रभाव पडत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सराव करत राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि तशी जर तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये विजयी होऊ शकता. सरावासोबत तुम्ही जे काही रूल्स बनवले आहेत, नियम बनवले आहेत, ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि तरच तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट तुम्हाला स्टॉक मार्केट ट्रेडिंग मधून मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला रिस्क आणि मनी मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या सौदा केल्याच्या नंतर, ट्रेड केल्याच्या नंतर त्या गुंतवणुकीवरती किती जोखीम तुम्ही घेतली पाहिजे, तुमच्या एकूण कॅपिटल पैकी किंवा एकूण भांडवलापैकी प्रत्येक ट्रेडमध्ये किती पैसे तुम्ही गुंतवले पाहिजेत, या सगळ्यांचं गणित हे तुमच्या डोक्यात असणं इम्पॉर्टंट आहे. हे गणित शिकणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हे करू शकलात तरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये विजयी होऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोभावरती, हव्यासावरती, ग्रीडवरती आणि तुमच्या भीतीवरती नियंत्रण मिळवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. एखादा स्टॉक जेव्हा खूप वर जात असतो तेव्हा त्याची लेवल समजून न घेता इतर लोक बाय करत आहेत म्हणून आपणही त्यात बाय करणं हे चुकीचं आहे. किंवा एखाद्या वेळी मार्केट खूप पडत असेल तर आपले आहेत ते स्टॉक विकून टाकणं भीतीमुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आपण नुकतंच सोन्यामध्ये बघितलं की सोन्याचा जो भाव आहे तो 1,00,000पासून 1,80,000पर्यंत गेलं. पण लोकांनी जेव्हा तो त्याच्या उच्चतम भावाजवळ चालू होता त्यावेळेस त्यात गुंतवणूक करणे पसंत केली. त्यानंतर सोनं खाली आलं, बरेच लोक त्याच्यात मधून लॉस घेऊन, नुकसान घेऊन त्याच्यातून निघून गेले. ओके, पण या सगळ्या गोष्टींसाठी ते सोनं कोणत्या भावाला उपयुक्त होतं विकत घेणं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण केला असता तर ही चूक झाली नसती. अशी सततच्या चुका आपल्या होतात आणि त्यासाठी आपल्या मनातला जो लोभ आहे, हव्यास आहे किंवा आपल्या मनात उद्भवणारी भीती आहे, यामुळे आपलं जास्तीत जास्त नुकसान स्टॉक मार्केटमध्ये होत असतं. मार्केटमध्ये पटकन निर्णय बदलू शकणारी लोक इथे हवी आहेत, कारण मार्केटमध्ये
जागतिक गोष्टींचा सुद्धा परिणाम होत असतो. शिवाय कुठल्याही कंपनीच्या सेक्टरमध्ये येणाऱ्या नवीन पॉलिसीचा परिणाम होत असतो. तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन वारंवार आपले निर्णय योग्य पद्धतीने बदलणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि हे शिकून सरावाने आपल्याला आत्मसात करता येऊ शकतं. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर नक्कीच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये विजयी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.